नमस्कार, मी संतोष सुतार. वार्तांकन लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सध्या पनवेल परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. विशेषतः पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 29 गावे ही तहानेने व्याकुळ झालेली आहेत. परंतु प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केला आहे. 29 गावांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आपल्या शेजारची महापालिका म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडे अतिरिक्त पाणीसाठा आहे आणि त्या पाणीसाठ्यातील केवळ 30 MLD पाणी हे पनवेल महानगरपालिकेला वळवावे अशी मागणी पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे सातत्याने करत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी निवेदनही सुद्धा दिलेले आहेत. तसेच त्यांनी अनेक लोकांची नेते मंडळींची प्रत्यक्ष भेटीगाठी सुद्धा घेतलेली आहे. मात्र त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांनी आता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे आणि त्याची माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यात त्यांनी आपले मुद्दे ठळकपणे मांडले. आज आपण पाहत असाल पनवेल महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या परिसरामध्ये प्रचंड पाण्याची तुटवडा असल्या कारणाने आज पाण्यासाठी आपल्याला म्हणून फिरावं लागतं अशी परिस्थिती पनवेलमध्ये झाली. एकीकडे आपण विकास बघतोय आणि विकासाच्या नावाने जर पाहिलं पूर्ण धोदरा पिटल्यासारखा पडण्याची परिस्थिती झाली. आणि आज ओव्यासारखं तुम्ही खानगावमधल्या ओव्या या ठिकाणी 3-3 दिवसात पाणी मिळतोय आणि टँकर सुद्धा 3 दिवसांनी येतोय. त्यामुळे तिथे आज पाण्याची एवढी भयानक परिस्थिती सर्व परिसरामध्ये कामोठा असू द्या, कलममुले असू द्या, खारघर असू द्या, नावडा फेसटू असू द्या, नगोजा असू द्या, या जुना पनवेल असू द्या, या सर्व परिसरामध्ये पाण्याची पूर्ण तुटवडा कमी असल्यामुळे आज परिस्थिती झाली. त्याच्यासाठी आम्ही पूर्ण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री किंवा कोकण आयुक्त, जिल्हा अधिकारी, नवी मुंबईचे आयुक्त, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त, ज्या DCP, CP या सर्व जणांना आम्ही पत्र देऊन केलेले आहे. 17 तारखेला आम्ही पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेली जे मोरगा धरणावरनं म्हणजे जी जलवाहिनी येतोय ती जलवाहिनी कळंबोली वरनं तर ते नवी मुंबईकडे जातो. तर कांबोडा इथशी व्यंकटेश प्रसाद हॉटेल तिथे एक कॉक आहे, तो कॉक आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो पाणी पनवेलकडे वर्ग करणार आहे. आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे तर त्यांच्याकडे अतिरिक्त पाणी 100 MLD आहे आणि 100 MLD पाणी असल्या कारणाने आम्ही त्यांच्याकडे फक्त 30 MLD पाणी मागतो. आणि 30 MLD हा काय आम्ही जूनच्या आम्हाला 30 तारखेपर्यंत पाणीचा पुरवठा दिला तर आपल्याला माहिती आहे निसर्गाचं पाणी पडणार आहे. आणि त्यांच्या आयुक्तांनी 2 दिवसापूर्वी स्टेटमेंट दिलेले आहे तर आमच्याकडे 85 दिवस पुढे एवढं पाणी आहे. म्हणजे पाणीचा अतिरिक्त पाणी असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही पाणी ही वस्तू मागतो, दुसरं आम्ही कोणती वस्तू मागत नाही, आणखी पण फुकट मागत नाही. ते सुद्धा आम्ही दर भरतोय, पैसे देऊनच आपण पाणी मागतोय. आणि नवी मुंबई महानगरपालिका जो पाणी न देण्याचा निर्णय घेण्याची चुकीची भूमिका आहे त्यांची. याच्यासाठी मी सर्व पद्धतीने जे रिसर कायदेशीर पेपर द्यायला पाहिजेत, निवेदन द्यायला पाहिजेत, त्या प्रकारे सर्व जणांना मी निवेदन दिलेलं आहे. आमची मागणी हेच आहे का जसं ते म्हणतात नवी मुंबई महानगरपालिकेचा तो डॅम आहे मोरगा डॅम, पण जायवेली डॅम नेतावेली सिडकोने 108 कोटी रुपये दिलेले होते आणि 108 कोटी रुपये अजून नवी मुंबई महानगरपालिकेने दिलेले नाही. आणि त्यावेळी 108 कोटी रुपये देत असताना सिडकोने हे या 95 गावामध्ये ही 28 गावं सुद्धा होत म्हणजे 2016 साली पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेले आहेत. आज त्यांची अवस्था सुद्धा बघायला पाहिजे तुम्ही, तर तो विचार कोणी करतच नाहीये. आमच्या म्हणणं वाद दिसा नसून आज आम्ही पनवेल आज संकटात पडलेले आहे पाण्यापासून, त्यांना पुढे मार्ग काढावा याच्यासाठी आम्ही हा ठोस निर्णय घेतलेला आहे की येत्या 17 तारखेला आम्ही 100% प्रत्येक गाव वाईज सेक्टर वाईज आमच्या बैठका चालू आहेत आणि या बैठक जनजागृती चालू आहे आणि सर्व जनता ही 17 तारखेला 11 वाजता कांबोडा व्यंकटेश हॉटेल तशी जमून आम्ही तो पाक 100% भरतो. हे आपल्या त्याच्यासाठी आमची पत्रिका परिषद ठेवलं का सर्व जणांना याच्याबद्दल माहिती आम्ही सविस्तर आपल्याबद्दल प्रसार माध्यमातून मिळावं.